नमस्कार. विज्ञानयात्री सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्या संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट हे इंग्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1951 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. अणुकेंद्र याचे विभाजन या संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांना अर्नेस्ट वॉल्टन यांच्यासोबत नोबेल पुरस्कार मिळाले. अणुऊर्जा विकास या संशोधन कार्यामध्ये सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कण त्वरक पार्टिकल ॲक्सिलरेटर, कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर याच्या निर्मिती प्रित्यर्थ अर्नेस्ट थॉमस सीटन वॉल्टन आणि सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांना सन 1951 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांचा जन्म दिनांक 27 मे 1897 रोजी इंग्लंड देशातील टॉड मॉर्डन, यॉर्कशॉर्क वेस्ट रायडिंग येथे झाला. टॉड मॉर्डन हे युनायटेड किंगडममधील वेस्ट यॉर्कशायरमधील एक छोटेसे बाजारपेठेचे शहर आहे. हे शहर मँचेस्टर आणि लीड्स दरम्यान कार्ल्डन व्हॅलीमध्ये वसलेले आहे. 19व्या शतकात हे शहर कापूस गिरण्यांचे कॉटन मिल्स एक प्रमुख औद्योगिक केंद्र होते. टॉडमॉर्डन हे जगभर इनक्रेडिबल इडिबल या समुदाय आधारित अन्न प्रकल्पासाठी ओळखले जाते. या उपक्रमांतर्गत संपूर्ण शहरात अगदी पोलीस ठाणे आणि शाळासारख्या सार्वजनिक जागावरी फळे, भाज्या, औषधी वनस्पती मोफत लागवडीसाठी लावल्या जातात. वॉर्सडे येथील चर्च ऑफ इंग्लंड, टॉड मॉर्डन प्राथमिक शाळा आणि टॉड मॉर्डन माध्यमिक विद्यालय या विविध शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सेंट जॉन कॉलेज आणि मँचेस्टर विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. सन 1939 ते सन 1946 या कालावधीत ते केम्ब्रिज विद्यापीठात निसर्ग विज्ञान या विषयासाठी जॅक्सोनियन प्राध्यापक होते. सन 1932 अर्नेस्ट वॉल्टन आणि सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांनी कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर आणि लिथियम अणूवर प्रोटॉनचा भडीमार या प्रक्रियेमार्फत त्याचे विघटन केले. या प्रकारचे प्रवेगक प्रयोगशाळेमध्ये वापर करण्याकरिता सर्वात उपयुक्त ठरला. याच पद्धतीने त्यांनी इतर अणूंच्या विभाजन प्रक्रिया पूर्ण केले आणि अणु संशोधनाचे साधन म्हणून प्रवेगकाचे महत्त्व स्थापित केले. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट हे कॅनडाच्या नॅशनल रिसर्च काउन्सिल च्या अणुऊर्जा विभागात संचालक होते. सन 1946 ते हॉर्वेल, बर्कशायर येथील अणुऊर्जा संशोधन आस्थापना पुरवठा मंत्रालयात संचालक झाले. सन 1952 ते सन 1954 या कालावधीत ते संरक्षण मंत्रालयाचे अध्यक्ष होते. ग्रेट वॉर या दरम्यान रॉयल फील्ड आर्टिलरीज वेस्टर्न फ्रंटर सेवेनंतर सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांनी मँचेस्टर म्युनिसिपल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा अभ्यास केला. मँचेस्टर म्युनिसिपल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी हे युनायटेड किंगडममधील तंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधनाचे एक ऐतिहासिक केंद्र होते. हे नंतर युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जाऊ लागले. या संस्थेची सुरुवात सन 1842 मँचेस्टर मेकॅनिक्स इन्स्टिट्यूशन म्हणून झाली. पहिल्या महायुद्धानंतर याला मँचेस्टर म्युनिसिपल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी असे नाव देण्यात आले. सन 1905 करारानुसार या कॉलेजच्या प्राध्यापकांना व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर याच्या तंत्रज्ञान संकायाचा दर्जा देण्यात आला. ज्यामुळे येथील विद्यार्थी युनिव्हर्सिटीची पदवी मिळवू शकले. पुढे जाऊन याचे नामांतर मँचेस्टर कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि नंतर UMIST असे झाले. दिनांक 1 ऑक्टोबर 2004 रोजी UMIST आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. सन 1930च्या सुरुवातीला वॉल्टन आणि कॉकक्रॉफ्ट यांच्या सहयोगातून लिथियम परमाणूच्या केंद्रकाचे विभाजन करण्याकरिता एक उपकरण तयार करण्यात आले. एका उच्च व्होल्टेज ट्यूब 700 किलो व्होल्टमध्ये
त्वरित प्रोटॉन किरणांचा प्रवाही धारेतून लिथियम परमाणूच्या केंद्रकाचे विभाजन करण्याकरता या उपकरणाचा वापर होत असे. या प्रयोगामुळे लिथियम केंद्रक विभाजनातून हेलियमची निर्मिती झाली. वॉल्टन आणि कॉकक्रॉफ्ट यांनी त्यांच्या लिथियम केंद्रक विभाजन प्रयोगामध्ये बोरॉन आणि कार्बन यांचा वापर केल्याची नोंदी आहेत. लिथियम हा एक रासायनिक घटक मूलद्रव्य आहे. त्याची खूण Li आणि अनुक्रमांक 3 आहे. हा निसर्गातील सर्वात हलका धातू असून आपल्या दैनंदिन जीवनातील मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांच्या रिचार्जेबल बॅटऱ्यांच्या हा मुख्य पाया आहे. हा एक मऊ चांदीसारखा पांढरा अल्कली धातू आहे. हा सर्वात कमी घनता असलेला घन घटक आहे जो पाण्यापेक्षा वजनाने हलका असतो. हा अतिशय ज्वलनशील असतो आणि हवेच्या व पाण्याच्या संपर्कात आल्यास लगेच रासायनिक प्रक्रिया करतो. त्यामुळे तो नेहमी खनिज तेलामध्ये उदाहरणार्थ केरोसिन यामध्ये साठवला जातो. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटऱ्यांमध्ये या लिथियम मूलद्रव्याचा सर्वाधिक वापर होतो. हे त्याचे सर्वात मोठे औद्योगिक उपयोजन आहे. मानसिक आजार जसे की बायपोलर डिसऑर्डर यासारख्या आजारावर उपचारासाठी लिथियमचा औषध म्हणून वापर केला जातो. चिनी मातीची भांडी, मृत्तिका उद्योग आणि एरोस्पेस विमान निर्मिती उद्योगात वजनाने हलक्या आणि मजबूत मिश्रधातू बनवण्यासाठी लिथियम चा वापर केला जातो. रुदरफोर्ड आणि गॅमो या शास्त्रज्ञांच्या किरणोत्सर्ग संदर्भातील नियमावलीच्या तंतोतंत पालन करण्यात आले. सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांच्या सहयोगातून अर्नेस्ट थॉमस सिटन वॉल्टन यांचे कणकत्वरक पार्टिकल ॲक्सिलरेटर कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर हे नवीन उपकरण तयार झाले. या उपकरणाला कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर असेही म्हणतात. या उपकरणामुळे कणत्वरक आधारित प्रायोगिक परमाणुशास्त्र युगाची सुरुवात झाली. कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे कमी AC म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह व्होल्टेजपासून अत्यंत उच्च DC म्हणजे एक दिशा विद्युत प्रवाह व्होल्टेज निर्माण करते. या प्रक्रियेत कॅपॅसिटर आणि डायोड्स यांचा वापर करून व्होल्टेज गुणाकार मल्टिप्लिकेशन केला जातो. सन 1932 जॉन कॉकक्रॉफ्ट आणि अर्नेस्ट वॉल्टन या भौतिकशास्त्रज्ञांनी कणांना प्रवेगित म्हणजे ॲक्सिलरेट करण्यासाठी हे जनरेटर विकसित केले. या शोधासाठी त्यांना सन 1951 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. मूळ शोध स्विस भौतिकशास्त्रज्ञ हेनरिक ग्रेनाचेर यांनी लावला होता. हे सर्किट इनपुट AC व्होल्टेजला अनेक टप्प्यातून नेऊन त्याचे रूपांतर खूप मोठ्या DC व्होल्टेजमध्ये करते. याचा वापर कणांचे प्रवेगक म्हणजे पार्टिकल ॲक्सिलरेटर, फोटोकॉपियर, आयन जनरेटर, गिगर काउंटर आणि क्ष किरण मशीनमध्ये होते. जर Vmax हा इनपुट AC व्होल्टेजचा कमाल दाब असेल आणि N सर्किटमध्ये टप्पे असतील तर जनरेटरद्वारे निर्माण होणारे कमाल आउटपुट व्होल्टेज पुढील सूत्राने दर्शवले जाते. Vout = 2 × N × Vmax हे सूत्र आहे. कणत्वरक पार्टिकल ॲक्सिलरेटर कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर याच्या निर्मिती प्रित्यर्थ अर्नेस्ट थॉमस सिटन वॉल्टन आणि सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट यांना सन 1951 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट हे ब्रिटिश प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1951 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी अर्नेस्ट वॉल्टन यांच्यासोबत सन 1932 पहिल्यांदा परमाणु केंद्रकाचे विभाजन केले. परमाणु केंद्रकाचे विभाजन या संशोधनासाठी त्यांना सन 1951 सालचे भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आणि वॉल्टन यांनी मिळून कॉकक्रॉफ्ट वॉल्टन जनरेटर नावाचे कण प्रवेगक विकसित केले. याच्या सहाय्याने लिथियम अणूवर प्रोटॉनचा मारा करून त्यांनी कृत्रिमरित्या परमाणु विभाजित केले. ते भौतिकशास्त्रातील एक क्रांतिकारी पाऊल होते. अणूच्या कृत्रिम विभाजनातील ट्रान्सम्युटेशन ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियाय या अग्रणी कार्यासाठी त्यांना सन 1951 भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या महायुद्ध दरम्यान आणि त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. ते हार्वेल येथील अणुऊर्जा संशोधन प्रतिष्ठानचे
पहिले संचालक होते. कॉक्रॉफ्ट हे सन 1959 ते सन 1967 दरम्यान केम्ब्रिजच्या चर्चिल कॉलेजचे पहिले मास्टर किंवा प्रमुख होते. दिनांक 18 सप्टेंबर 1967 रोजी केम्ब्रिज येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने सर जॉन डग्लस कॉक्रॉफ्ट यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर जॉन डग्लस कॉक्रॉफ्ट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.